400 पार होणार असाल तर तुम्हाला तुमच्या पक्षावरती काय भरोसा नाही? तुमच्याकडे कोणी नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत? तुम्हाला इतर पक्षातले नेते घ्यावे लागतायत, शिवसेना फोडावी लागते, राष्ट्रवादी फोडावी लागते, काँग्रेस फोडावी लागते, नितीशला फोडावं लागते. इथेच तुम्ही हारल्याचं तुमची मानसिकता कळते आम्हाला. तुम्ही हारलेले आहात. आणि आज अशोकराव जे बोलले की नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करायला चाललेलं आहे. म्हणजे गंमत आहे, नेहमी आपण काय ऐकतो की नरेंद्र मोदी फक्त 3 तास झोपतात. मग 3 तासाचे झोपे त्यांना स्वप्न कधी पडतं आणि ते अशोकरावना कसं कळतं? आणि 3 तासाच्या झोपेतलं स्वप्न 10 वर्षात पूर्ण नाही झालं. आणि भारतीय जनता पक्षाला खात्री पटले की प्रधानमंत्र्यांचं स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण नाही करू शकत, दुसऱ्यातली माणसं घ्यावी लागतायत. किती नाही, तुम्ही सगळे वाघ आहात. मी मुद्दामून तुमच्याकडे जे आलोय ते एवढ्यासाठी की राजकीय भाषण मी करेनच, सभा घेईन तेव्हा मी आणखीन जोरात बोलेन. पण आज तुम्हाला निवडणुकीचं काम करा म्हणून जे काही नेहमी सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा, म्हणजे काय करणार नेमकं? आता त्यांच्या ज्या काही गोष्टी चालल्यात, सगळा पैसा तुमचा आहे, करदात्यांचा पैसा आहे. आणि त्या करदात्यांच्या पैशातून मोठमोठ्या जाहिराती करतायत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर मला असं कळलं की छोटा जरी कार्यक्रम असला तरी प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याची जबरदस्ती केली जाते. असं एक अलिखित कायदा त्यांनी केलेला आहे. आणि हे सगळे मंत्री आहेत, हे माझ्या कानावर आले की ज्या जाहिरात एजन्सीच्या मार्फत जाहिराती केल्या जातात त्या एजन्सीकडनं हे कमिशन खात आहेत. म्हणजे जाऊ तिकडे खाऊ, हा यांचा नारा आहे. बरं, एवढं करून तुम्ही कोणाला घेतात? जी शिवसेना तुमच्या सोबत होती, हिंदुत्ववादी म्हणून शिवसेना तुमच्या सोबत होती, ती शिवसेना तुम्हाला नकोय. त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. आणि संपवायला कसे निघालात? एक तर मैदानात उतरण्याची हिंमत नाही. या ना आमने सामने या, मी येतो मैदानात, तुम्ही या मैदानामध्ये, होऊन जाऊ द्या, सगळ्यांच्या साक्षीने सामना होऊ जाऊ द्या, माझी तयारी आहे. पण सरकारी यंत्रणा तुम्ही तुमच्या घरगड्यांसारखे वापरताय. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सगळे माझ्या साध्या शिवसैनिकाच्या घरामध्ये घुसवताय. मग घुसवाना या. आता यांनी संजय राऊत तुम्ही जो काय एक पाढा वाचला, घुसवा तुमच्या मंत्र्याच्या घरात, काढा सगळे त्याचे कुलंगडी बाहेर. पण तसं नाही करणार. यांनी म्हणे एक फिल्टर लावलाय. देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत मी पाहिली की आम्ही कोणालाही असं तसं घेणार नाही, आम्ही माणसं बघून घेतो. एक फिल्टर लावलाय. आणि तो फिल्टर मला वाटतं असं आहे की ज्याचा घोटाळा जेवढा मोठा त्याला अधिक मोठं स्थान भाजपामध्ये. कितीचा घोटाळा केलाय? 5 कोटी, 50 कोटी, 1000